हाय, हॅलो, नमस्कार सर्वांना. कशा आहात सर्वजण? मजेत आणि मस्त ना? आम्ही पण खूप छान आहोत. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. गुड मॉर्निंग सर्वांना. सकाळची वेळ आहे. मस्त असा थोडासा रिमझिम पाऊस पण पडत आहे इकडे. तर बघू शकता मस्त असा पाऊस पण इथं पडत आहे. थोडासा, जास्त पण नाही पण थोडासा, आणि छान वाटत आहे मस्तपैकी. आणि चूल पण छान अशी पेटवलेली आहे. पाणी गरम करायला ठेवलं इथं. माझी तर अंघोळ झालेली आहे, पण आता इकडं मिस्टरांची अंघोळ बाकी असल्यामुळे मस्त असं चूल नाही का पेटलेली आहे आणि जाळ पण घालत आहेत ते. आणि आम्ही इकडे बसलो आहे सर्वजण पोर्चमध्ये. थोड्या वेळानंतरचा टाईम आहे हा दुपारचा. तर ते पाणी आणण्यासाठी चाललेले आहेत जारचं पाणी पण. आणि मी फ्लिपकार्टवरून एक पार्सल मागवलं होतं, म्हणजे बेडशीट आणि कवर, पिलो कवर. मग ते पण आलेलं आहे आणि कॉल पण आला होता त्यांचा. मग म्हटलं जा आणि नाही का पाणी पण घेऊन येता येईल आणि ते पार्सल पण रिसीव करता येईल. कारण कसं आमच्या इकडे पाट आहे, त्यामुळे थोडासा चिखल वगैरे असा रस्ता खराब होतो खूप पाऊस पडला की. म्हणून मग ते डिलेवरी बॉय नाही का, जो आमचा फाटा आहे तिथपर्यंतच आलेले आहेत. मग ते जाऊन मग ते रिसीव करतील पार्सल. आणि मस्त असं पाऊस बंद झाला जरासा आणि उनी इथे फुलं तोडत आहे. आणि फुलं आमच्या शिवला पण खूप आवडतात, म्हणून मस्त असं फुलांसोबत तो थोडा वेळ खेळत असतो. मला असा पाऊस पण पडत नाही आहे इकडे सध्या तरी. सगळं काही ठिकाणी नाही का जास्त पाऊस बंदच आहे. कधीतरी थोडाफार सकाळी सकाळी रिमझिम येत असते, पण असं कंटिन्युअसली आणि मोठा पाऊस तर अजून तरी झालेला नाही आहे. आले आहेत ते पण, आणि पूर्ण थोडेफार ओले झाले होते आणि जास्त चिखल झाला इकडे. पाऊस खूप कमी जरी झाला तरी भरपूर असा चिखल होत असतो. आणि हे जे आहे ते मी बेडशीट मागवलं होतं ते आलेलं आहे आणि खूप सुंदर आणि मस्त असं रिसीव झालेलं आहे 285मध्ये. आणि क्वालिटी पण खूप छान आहे आणि मला तर खूप आवडलं. मस्त असं आहे. तर मग आता आमच्या इकडे लाईट पण गेलेली आहे रूममध्ये. तर पूर्ण अंधार होता, तरी पण मी थोडंफार शूट केलेलं आहे इकडे. म्हटलं जरासं दाखवावं, व्हिडिओ पण शूट करावं. आणि मस्त अशा पिलो कवर पण आहेत आणि परफेक्ट अशी साईज मला भेटलेली आहे आणि माप एकदम छान असं फिट पिलो कवर आलेले आहेत. आणि ही जी आहे ती पण गादीची नाही का बेडशीट, त्याला पण अटॅच करता येतं, असं लिपस्टिक पण आहे त्याला. मस्त असं आणि छान भेटलं. आणि मस्त असं मी तिथं नाही का टाकलं आहे बेडवरती आणि छान वाटत होतं, पण लाईट नसल्यामुळे थोडासा अंधार पण ठीक आहे, छान वाटत होतं मस्त असं. आणि आवडलीसुद्धा मला. एकदम कॉटनचा प्युअर आहे आणि कलर पण खूप छान आला, जसा दिसत होता अगदी तसाच आलेला आहे. त्यामुळे कुठली पण गोष्ट ऑनलाईन जर घ्यायची म्हटली तरी खूप वेळा मी विचार करत असते आणि विचारपूर्वक घेत असते. आणि इकडे आता मी संध्याकाळची वेळ आहे, मस्त असं खिचडी भात बनवत आहे मी. कारण कसं लहान मुलं आवडीने खातात खिचडी भात. त्यामध्ये आपण सर्व काही भाज्या वगैरे जर टाकल्या तर मग छान लागतो. आणि व्हेज बिर्याणी थोडक्यात आपण याला म्हणू शकतो. आणि जास्त थोडंसं स्पायसी कमी करायचं, कारण लहान मुलांसाठी ते पण खातात. आणि मस्त असं झाला होता एकदम छान. आणि शिवला पण आवडतो आमचा भात, तो पण खातो. जरासा तिखट जरी असेल तरी तो आवडीने खातो. मस्त असा फ्रेश असा कढीपत्ता पण मी घेऊन आली होती. आणि छान इकडे कसं गावाकडे सर्व काही फ्रेश नाही का, जेव्हा लागेल तेव्हा पटकन असं झाडाचं तोडून घेऊन येता येतं आणि टाकता येतं. त्याचा थोडा सुगंधच वेगळा असतो एकदम फ्रेश कढीपत्त्याचा. आणि इथं मी दही घेतली आहे आणि थोडीशी मला कढी पण बनवायची होती. कारण ज्यावेळी मसाले भात किंवा काही बनवू आपण, त्यावेळी जर कढी बनवली तर कढी किंवा कोशिंबीर जर असेल तर खूप छान लागतो मसाले भात खायला. मग मी कढीच बनवलेली आहे ते आणि सर्वांनाच आवडली, छान झाली होती खूपच. तिकडे कुकर पण लावून घेतला तोपर्यंत. आणि हा बघा मस्त असा फ्रेश कढीपत्ता, ते कढीमध्ये पण मी आता टाकणार आहे. आणि छान अशी मस्त अशी कढी पण इथे बनवून झालेली आहे.
आणि त्यानंतर जेवण वगैरे केलं आम्ही. आणि हा जो आहे दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे, ते कसं अपलोड होत नाही जास्त व्हिडिओ, कारण टाईम पण जास्त भेटत नाही इकडे. कारण सासू आमची, त्यांचे वडील एक्सपायर झालेले आहेत. 7-8 दिवस झाले तर. आणि उद्या 10वा पण आहे, त्यामुळे त्या तिकडे गेल्यात. म्हणूनच खूप जास्त लोड कामाचा पूर्ण येतो आणि बऱ्याच गोष्टी काही नाही का करण्यासाठी वेळ भेटत नाही. म्हणूनच व्हिडिओ पण जास्त आता अपलोड करता येत नाही मला. जसं होईल तसं मग मी थोडाफार शूट करून मग एडिटिंग करायचं. भरपूर असे कामं बाकी राहतात व्हिडिओचे. आणि त्यांनी आता मस्त असे जनावरांना चारा पाणी इथं चालू आहे. आणि सर्व काही आता इथं बघावं लागतं आम्हाला. सीताफळाचं पण हे छान झाड आहे, छोटी सीताफळं आलेली आहेत त्याला. आणि इथं ना ते पाटा जो आहे त्यावरती मी शेंगदाणे आणि हिरवी मिरची कुटून घेत आहे इथं भाजीसाठी. आणि शेपूची भाजी इथं बनवलेली आहे. आणि यामध्ये जर वाटलं ना खूप छान आणि टेस्टी भाज्या होतात मिक्सरपेक्षा. आणि अवनीसाठी मी टिफिनला आज पास्ताच बनवला होता. पास्ता पण खूप दिवस झाले आता बनवला नव्हता इकडे, आणि अलाउड पण नाही स्कूलमध्ये, म्हणून मग कधीतरी चालून जातो. तरीसुद्धा मी म्हणजे ती घेऊन जात नव्हती, पण मग मीच एकदा असं नाही का म्हटलं जाऊ दे, एखाद्या दिवशी चालून जातं. आणि त्यानंतर मग आम्ही शिवला पण दवाखान्यात घेऊन गेलो होतो. त्याच्या इकडे आल्यापासून थोडीशी स्किन ड्राय होती जास्त, त्यासाठीच गेलो होतो. पण काही जास्त गर्दी असल्यामुळे आम्ही रिटर्न आलो. म्हटलं परत जाता येईल कधीतरी. आणि हे आता घरी चाललेलो आहोत. मस्त असं इथं जाता फिल्टरचं पाणी पण घेतलं त्यांनी. हे जे आहे आमचं गाव आहे आणि आमचं शेतात घर असल्यामुळे पूर्ण झाडं वगैरे हे दिसतात, जास्त घरं दिसत नाहीत तिकडे. आणि हे जे आहे मंदिर आहे यल्लम्मा मातेचं, त्यांचं पण दर्शन घेतलं आम्ही जाता शुक्रवार पण होता म्हणून मस्तपैकी दर्शन वगैरे घेतलं. आणि इकडे आले की जाता येता रोडवरून त्या रूटलाच आहे, म्हणून मग मी दर्शन घेऊनच जात असते, तसं जात नाही आम्ही. आणि जरी बाय चान्स जमलं नाही यायला मंदिरात तरीसुद्धा लांबून नमस्कार करून पुढे जात असतो. त्यामुळे कसं सगळं काही नीट होतं, कामं व्यवस्थित होतात सर्व काही. आणि एक मनोभावना आपली नाही का. आता दर्शन वगैरे घेतलेलं आहे आणि आता घरी आलो आहे. मस्त असं संध्याकाळचा टाईम आहे, फ्रेश वगैरे झाले. आणि चहा पण इथं मी आतमध्ये ठेवलेला आहे. आणि मस्त असं चहा घेणार आहोत आता, अवनीचे पप्पा, मी. आणि शिवसाठी पण दूध ठेवलं आहे कपामध्ये. आणि अवनी तर काही चहा पित नाही, कधी दूध चहा वगैरे असं थोडंफार काहीतरी खात असते ती त्यासोबत, नाही तर मग तसं म्हटलं तर पित नाही. मस्त आजचा हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, कमेंट, शेअर करा. चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटू अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.